नमस्कार. आज आपण बँक ऑफ महाराष्ट्राने आणलेल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. ही संधी आहे शिकाऊ उमेदवारांसाठी, म्हणजेच अप्रेंटिससाठी. चला तर मग याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. तर ही संधी देत आहे बँक ऑफ महाराष्ट्र, जी एक आघाडीची सरकारी बँक आहे. ही अप्रेंटिसशिप उमेदवारांना बँकिंगमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म देते. आणि आता सगळ्यात मोठी बातमी, एकूण जागा आहेत तब्बल 600. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 600 जागा. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही खरंच एक खूप मोठी संधी आहे. ह्या सर्व जागा अप्रेंटिस पदासाठी आहेत. आज आपण प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीवर नजर टाकणार आहोत. जागा कुठे आहेत, पात्रतेचे निकष काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा. चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की या 600 जागा देशभरात कुठे कुठे आहेत, कोणत्या राज्यात किती संधी आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की सिंहाचा वाटा महाराष्ट्रात आहे, तब्बल 261 जागा. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकचा नंबर लागतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी ही तर एक सुवर्ण संधीच आहे, नाही का? आता बघूया आरक्षणाचं गणित. एकूण 600 जागांपैकी अनारक्षित म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 302 जागा आहेत. ओबीसी साठी 133, एससी साठी 69, ईडब्ल्यूएस साठी 50 आणि एसटी साठी 46 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओके, जागा तर कळल्या, पण या पदासाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजे पात्रता काय आहे? चला तेही तपासून घेऊया, कारण अर्ज करण्याआधी हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, इथे 4 मुख्य अटी आहेत. पहिली, वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान हवं. दुसरी, शिक्षण, कोणत्याही फील्डमधली डिग्री चालेल. तिसरी आणि खूप महत्त्वाची अट म्हणजे ज्या राज्यातून अर्ज करताय तिथली लोकल भाषा तुम्हाला वाचता, लिहिता आणि बोलता आली पाहिजे. आणि चौथी अट, तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त कामाचा किंवा अप्रेंटिसशिपचा अनुभव नसावा. आता वयामध्ये काही सूट पण आहे. सरकारी नियमानुसार एससी एसटी उमेदवारांना 5 वर्ष, ओबीसी उमेदवारांना 3 वर्ष आणि दिव्यांग व्यक्तींना 10 वर्षांपर्यंतची सूट मिळेल. ठीक आहे, समजा तुम्ही पात्र आहात, मग अर्ज कसा करायचा? चला आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. ही स्लाइड खूप जास्त महत्त्वाची आहे. तारखा बघा. अर्ज करण्यासाठी फक्त 10 दिवसांचा वेळ आहे, 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2026. त्यामुळे अजिबात उशीर करून चालणार नाही. अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त 5 स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून रेडी ठेवा. मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा, फॉर्म भरा, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि शेवटी फी भरून तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. आता अर्ज करताना फी किती आहे? तर ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी ₹150 प्लस जीएसटी आहे आणि एससी एसटी साठी ₹100 प्लस जीएसटी. दिव्यांग उमेदवारांना कोणतीही फी नाहीये. ही एक खूप छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे. फोटो अपलोड करताना खूप लोक चुका करतात आणि अर्ज रिजेक्ट होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, फोटोचा बॅकग्राऊंड हलका असावा, चेहऱ्यावर सावली नको आणि फोटो एकदम क्लिअर हवा. हे बघा, हे एक हँड रिटन डिक्लेरेशन आहे जे तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथे जो मजकूर दिलाय तो तुम्हाला स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. लक्षात ठेवा, कॅपिटल लेटर्स वापरायचे नाहीत. आता आपण येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ही अप्रेंटिसशिप नक्की आहे तरी काय आणि तुमची निवड कशी होणार हे समजून घेऊया, म्हणजे मनात काही शंका राहणार नाही. तर बघा, ही 1 वर्षाची ट्रेनिंग आहे. तुम्हाला दर महिन्याला ₹12,300 स्टायपेंड मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याशिवाय इतर कुठलेही भत्ते किंवा फायदे मिळणार नाहीत. आणि हे वाक्य तर खूपच महत्त्वाचं आहे. दिस इज नॉट अन एम्प्लॉयमेंट इन द बँक. म्हणजे ही बँकेतली नोकरी नाहीये, हे फक्त एक ट्रेनिंग आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. आणि हाच मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट केलाय. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्ही बँकेत नोकरीसाठी दावा करू शकत नाही. त्यामुळे भविष्यातल्या नोकरीबद्दल कोणताही गैरसमज नसावा. आता या संधीचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, निवड कशी होणार. तर इथे कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. हो, तुमची निवड फक्त तुमच्या 12वी किंवा डिप्लोमाच्या मार्कांवर होणार आहे. म्हणजे ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. आणि जर मार्क्स सारखे असतील तर ज्यांचं वय जास्त आहे त्यांना चान्स मिळेल. एकदम सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे. तर ही होती बँक ऑफ महाराष्ट्राच्या अप्रेंटिसशिप योजनेबद्दलची सगळी सविस्तर माहिती. आता प्रत्येकाने विचार करायला हवा की बँकिंग क्षेत्रात अनुभव घेण्यासाठी करिअरच्या सुरुवातीची ही पहिली पायरी योग्य आहे का. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमच्या जर्नी फॉर नॉलेज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.